डोळ्यामध्ये अश्रू मला दिसतात का? नेमकं कारण काय काय आहे? काय दसरू आहे ती, दुसरं काही नाही. माझ्या हाताने घडते, मला योग्य वाटते. हे आमचे मित्र आहेत, परमित्र असल्यामुळं त्याने म्हणले की पंढरपूरमध्ये चर्चा झाली आमची आणि पंढरपूर या ठिकाणी चर्चा होऊन नंतर म्हणले की गाय देणार आहो. तर मी म्हणलो सांभाळतो, सांभाळायची पूर्ण मरेपर्यंत सांभाळायची गाय. गाय चालली खात्या दावणीला, मला काही तुझ्याकडे हे अवघड नाही. महिन्यामध्ये 5-5, 6-6 गायी दगवत होत्या. तर आम्ही हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांचं अंत्यविधी करतो. मग एका गायीची आम्ही मागणी केली की त्याचं पोस्टमार्टम करून आम्हाला रिपोर्ट मिळावा. तर त्याच्याजवळ त्याचं पोस्टमार्टम केल्यानंतर 35 ते 40 किलो त्याच्या पोटामध्ये प्लास्टिक आढळून आलं. जोपर्यंत सृष्टी आहे आणि आमच्यात जीव आहे तोपर्यंत आम्ही गोमातेचे सर्व रक्षण करणार. माझे एकच गोष्ट सांगितले की बेटा, आपल्या घरामध्ये जसा तुझा जन्म झालाय तर हे गायी सुद्धा माझ्या दाराला जन्मल्यात आणि त्याला विक्री करायचा मला अधिकार नाही. आपल्याला त्याला पालन पोषणच करावं लागेल. म्हणजे माझ्यामध्ये आणि त्या गायीमध्ये फार कमी फरक आहे. नमस्कार, राम राम मंडळी. सध्या मी आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या शिंदगी बुद्रुक या गावामध्ये आणि आजचा जो अपडेट आहे आगळा वेगळा एका कार्यक्रमाची बातमी घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. आणि हा कार्यक्रम जो आहे गोधन दान अर्थात गाय दान करणारा एक शेतकरी, आणि त्यांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की आम्ही तब्बल 11 गायी आजपर्यंत दान करत आहोत. ही 11वी गाय आहे आणि त्यांचं नाव आहे, जे गोधन पालक आहेत त्यांचं नाव बालाजीराव मुळे आणि शिंदगी येथील ते प्रतिष्ठित शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत. आणि हे मुळे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून गोमातेची सेवा करत करत आजपर्यंत त्यांनी 10 गायींना दान केलेलं आहे. नेमकं कोणत्या लोकांना गाय दान केली जाते आणि पुढे काय प्रक्रिया असते, नेमक्या कशासाठी ही दान केली जाते, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहे. तत्पूर्वी मी संपूर्ण काही मान्यवरांचा सुद्धा या ठिकाणी परिचय देऊ इच्छिणार आहे. विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल, गोरक्षक बांधव सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. ॲडव्होकेट स्वप्नीलजी होते, त्याचबरोबर मधुकरजी धडे आणि त्यांच्या सोबतचे जे सहकारी आहेत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. आगळा वेगळा असा हा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे आणि गाय दान देणारे जे शेतकरी आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणार आहेत. तुमचा मला पूर्ण अगोदर परिचय सांगा. बालाजी सहदेव मुळे, मुक्काम शिंदगी बुद्रुक, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. किती वर्षापासून गोमातेचं पालन करता तुम्ही? वडिलोपार्जित आमचे गोपालन होते. वडिलापासून आमच्यापासून गायी सततच असतात, गायीच कधीच बंद नाही. अगदी मनाला आनंदित आणि उत्साहित करणारा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला की ही 11वी गाय तुम्ही आज दान देत आहात असं मला माहिती मिळाली. नेमकं काय कारण आहे? हे दान दिल्यानंतर तुम्हाला काय नेमकं आत्मिक समाधान मिळतंय? हे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या गोपालकांना आणि गोरक्षकांना ही माहिती पोहोचवावी अशी एक माझी विनंती आहे. त्याबद्दल काय माहिती सांगायची आहे तुम्हाला? दान म्हणजे 3 प्रकारचे, भूदान, गोदान आणि कन्यादान. त्याच्यापैकी हा गोदान जे आहे ते माझ्यामुळं घडाव हे माझी पूर्वीपासून कल्पना. अतिशय तुम्ही असं भावनिक होत आहेत, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू मला दिसत आहेत का? नेमकं कारण काय काय आहे? काय दसरू आहे ती, दुसरं काही नाही. माझ्या हाताने घडते, मला योग्य वाटते. अतिशय तुम्ही जे हिंदू धर्मामध्ये पुण्यकर्म म्हटलं जातं ते पुण्यकर्म करत आहात आणि खऱ्या अर्थाने हे आनंदाचे अश्रू या गोपालकाच्या डोळ्यातून अश्रू वाहताना तुम्ही पाहताय. मला सांगा, 10 गायी दिल्या, असं वाटलं नाही का की यांची किंमत जर एकत्र जर केलो लाखो रुपयामध्ये याची किंमत होते, परंतु तुम्ही त्याचा कसलाही मोबदला न घेता हे करता? ह्याचं मोल करू शकत नाही की गाय देण्याचं मोल करू शकत नाही, म्हणून आपण गोदान करायचं. पैशाचं मोल केलं असतं आपण दान दिलंच असतं की, म्हणून एक गाय 11वी गाय दान देणं आहे. आजपर्यंत कुठे कुठे गाय दान केलेले आहेत? दामणगावला 2, औंढा नागनाथला 1, बारोडच्या महादेव मंदिरात 1, रेणापूरला 2, हडुळकीला 1, अशा सर्व 10 दिलो. आता ह्या 11 आहे. हे सुरेशदादा फुलारी आहेत. हा, म्हणजे अहमदपूर येथील प्रगत शेतकरीच आहेत सुरेशदादा फुलारी, ते सुद्धा माझ्यासोबत आहेत, ज्यांना ही गाय गोमाता सुपूर्द करण्यात येत आहे, त्यांच्या ताब्यात देण्यात येत आहे. कशा प्रकारे संगोपन करणार आहात गायीचं? इतक्या
कष्टांनी त्यांनी गायीला संगोपन करून आज 11वी गाय तुमच्यापर्यंत पोहोचवित आहेत. कसं असणार आहे त्या गायीचं संगोपन पुढे? शेती भरपूर आहे आपल्याकडे. शेती म्हणजे गाई पहिल्यापासून आमच्या ओल्डापासून म्हशी गाई सांभाळायचं आहे. ते आमचे मित्र आहेत, परमित्र असल्यामुळं त्याने म्हणले की पंढरपूरमध्ये चर्चा झाली आमची आणि पंढरपूर या ठिकाणी चर्चा होऊन नंतर म्हणले की गाय देणार आहो. तर मी म्हणलो सांभाळायची पूर्ण मरेपर्यंत सांभाळायची गायला. काकू सुद्धा माझ्या सोबत असणार आहेत. काकूंच्या भावना सुद्धा मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. काकू समोर या थोडस असं समोर म्हणजे चांगल्या ठिकाणी गाय चालली खात्या दावणीला, मला काही तुझ्या हे अवघड नाही. आज तुमचे मालक आणि तुम्ही हे गाय दान करत असताना अतिशय भावनिक होत आहात आणि खऱ्या अर्थानं हा संदेश जातो आहे की गाय आहे, गोमाता जी आहे, हिंदू धर्मामध्ये आपण 33 कोटी देवी देवता गायीमध्ये पाहतो. परंतु आज आपल्या कष्टाने वाढविलेली गाय ती शेवटपर्यंत कुणाच्या तरी घरी सुखरूप राहावी हीच भावना या दाम्पत्याच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे. याचबरोबर माझ्यासोबत काही येथील तालुकाच नाही तर जिल्हाभरामध्ये गोमातेचं रक्षण करणारे काही स्वयंसेवक सुद्धा आहेत, गोरक्षक देखील आहेत. सर्वप्रथम मी मधुकरजी धडे यांच्याकडे जाणार आहे. काय वाटतं या कार्यक्रमाबद्दल, काय असा संदेश देणार आहात? आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय मी तुमचं कार्य की गोमातेचं कशा पद्धतीने तुम्ही रक्षण करत आहात आणि आजचा जो हा सोहळा आहे खऱ्या अर्थानं छोटेखानी जरी असला तर महत्त्वपूर्ण संदेश देणारा, गोधन दान करणारा हा सोहळा जो आहे मधुकर धडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय. काय भावना आहेत? सर्वात प्रथम मी तुमचा धन्यवाद करू इच्छितो की आतापर्यंत आपण 10 गायी दान केलात आणि कसायला न जाऊ देता आपण एखादी शेतकऱ्याला जाणीव करून देतात की तुम्ही त्यांना योग्य ते सांभाळावं आणि आज 11वी गाय देतात. हे मला एकदम आनंदी झालो म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. शंकर भाऊ मित्रच आहेत, मात्र शंकर भाऊनं सांगितलं आम्ही तुमच्यापर्यंत दादापर्यंत चालल्या म्हणल्याच्या नंतर आम्हाला अति आनंद झाला की आम्ही यांचंही बघतो, कारण की यांचीही भावना जे काय आहेत गायीबद्दल, आज शेजारीच आहेत, गावातलेच आहेत, एकदम व्यवस्थित सांभाळतील हे मलाही खात्री आहे. मात्र बरेच शेतकरी आज काही कसायांना देतात आणि बऱ्याच जागी गौहत्या होते, उघड मांस विक्री होते, तरीही प्रशासन त्याच्यावर फक्त कागदावर गौबंदी हत्या कायदा आहे आणि प्रशासन त्याच्यावर दुर्लक्ष करतंय. आणि आज आपण जे हे उपक्रम भागवत आहात ते सगळ्यात अतिशय उत्कृष्ट आहे. असंच आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही 30 ते 35 गायी अशा शेतकऱ्यांकडून दुसऱ्यांपर्यंत पोहोचती केल्यात, ज्यांना गायी सांभाळायची इच्छा आहे आणि ते सांभाळू शकतात. त्याची खात्री करून देणाऱ्या व्यक्तीला आम्ही आमचे हे सगळा भाग बघणारे रवी कछवे म्हणून आमचे स्वयंसेवक आहेत, त्यांनी गायी घेतात, दुसऱ्याशी संपर्क करून ती गायी तिथपर्यंत पोहोचते. आज आम्ही 2 वर्ष झालं गौशाळेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, फक्त जागे वाचून आमचं थांबलेलं आहे. मात्र काही वेळेमध्येच आमचं गौशाळेचं तयारी चालू आहे. मात्र आज गायी कापायला न देता एखाद्यांना सांभाळायला दिली, हे सगळ्यात चांगली गोष्ट वाटली. आनंदी झालो आम्ही आणि सगळे स्वयंसेवक आज ह्या गोष्टीला इथं पाहण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. सर, आपण शहरामध्ये जर बघितलो तर अनेक मोकाट म्हणता येईल पशूंना, त्या पशूंची सुद्धा स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सोय आणि देखरेख केली जात नाही. त्याबद्दल आपण कशी भूमिका घेणार आहात? सर, आज मोकाट जनावरं जर बघायला गेले तर रस्त्यावर एवढे मोकाट जनावरं थांबलेले आहेत. काही वाहनांमुळे त्यांचे ऍक्सिडेंट पण होतात, कुणाचा पाय मोडतो, कोणते जनावर दगावतात आणि ह्याच्यामुळं जे वाहन चालक आहेत त्यांना पण त्रास होतो. मग तर आज आपल्या अहमदपूर नगरपालिका ही ब दर्जाची नगरपालिका असताना सुद्धा इथं कोंडवड्याची सोय नाही. आम्ही काकासाहेब दुईपुडे हे मुख्य अधिकारी असताना त्यांच्यापाशी हा विषय मांडला होता. मग त्यांनी गेल्याच्या नंतर ह्या विषयाला थोडंसं कानाडोळा करण्यात आलेला आहे. आज मोकाट जनावरांची एवढी दुरावस्था आहे की ती प्लास्टिक खातात. महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी असताना सुद्धा मी मधुकर धडे हे फेसबुक मधून काही पोस्ट टाकल्या होत्या काही दिवसापूर्वी. एका गायीचा आम्ही नेमके दगावत का आहेत, एका महिन्यामध्ये 5-5, 6-6 गायी दगावत होत्या. तर आम्ही हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांचं अंत्यविधी करतो. मग एका गायीची आम्ही मागणी केली की त्याचं पोस्टमॉर्टम करून आम्हाला रिपोर्ट मिळावा. तर त्याच्याजवळ त्याचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर 35 ते 40 किलो त्याच्या पोटामध्ये प्लास्टिक आढळून आलेलं आहे. शहरामध्ये बरेच नागरिक प्लास्टिकमध्ये खाद्यपदार्थ
बांधून सनी फेकतात. मग त्या गाईला कळत नसतं त्याची गाठ काढायची वगैरे, प्लास्टिक मधून काढायची. त्या प्लास्टिक सहित खाऊन टाकतात ते गाई. त्याच्यातलं अन्न संपलं, ते प्लास्टिक पडलं तरी ते जे गायच्या पोटात जातो त्याच्यामुळे त्यांची पचनक्रिया खराब होऊन सनी ते तडपडून मरत आहे. नागरिकांना एक विनंती आहे की प्लास्टिक बंदी असताना सुद्धा प्लास्टिकचा वापर करू नये आणि मुख्य अधिकाऱ्याने नगर परिषदेच्या याच्याकडे लक्ष देऊन सनी एक कोंडवड्याची सोय करावी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा ह्या गोष्टीची पुरेपूर काळजी घ्यावी. खूप खूप धन्यवाद सर. त्याचबरोबर माझ्यासोबत याच गोधन दान या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ॲडव्होकेट स्वप्नीलजी होत्ते असणार आहेत. आजचा जो हा अतिशय देखणा कार्यक्रम आपल्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला, काय भावना आहेत तुमच्या? आज बघायला गेलं तर मुळे साहेबांचा एक पद्धतीनं विचार केला तर फार आनंदाचा तो सण आहे. ह्या आनंदामध्ये अजून एक भावना दिसून आली. कन्यादान करत असताना वडील भावनिक होतात, त्याच पद्धतीने त्यांनी गोदान करताना सुद्धा आज भावनिक झालेले आहेत. त्यांच्या विचारातनं असंही म्हणता येईल की जोपर्यंत गोमाता जिवंत आहे तोपर्यंत सृष्टी जिवंत आहे. ही भावना ही शेतकरी माणूस आहे. शेतकऱ्या माणसांचा नाळ मातीशी आणि गायीशी जुळलेली असते. त्या पद्धतीने दोघांनीही म्हणजे सहपत्नी त्यांनी भावनिक झालेले आहेत. त्यांच्यावर आम्हालाही अश्रू आले होते. आमची इच्छा अशी आहे, आम्ही गोरक्षक आहोत आणि जोपर्यंत सृष्टी आहे आणि आमच्यात जीव आहे तोपर्यंत आम्ही गोमातेचे सर्व रक्षण करणार. आणि हा जो सण आहे, हा उत्सव आज अशा दिवशी झालाय. त्यांनी सांगितलं या 11 हा शुभ आकडा मानला जातो आणि या 11व्या गायीची जर दान करायची जर सुरुवात जर कुठं झाली तर माय माऊली विठू माऊलीच्या पंढरीच्या दरबारात झाली होती. आणि आज ते परत पुन्हा त्यांच्या मातृभूमी इथे हे आज दान झालं. आणि त्याचबरोबर आज आमचा गुरुपूजनाचाही कार्यक्रम आयोजित आहे. हा सगळ्या संगम आज झालेला आहे. त्यामुळे आम्हीही आनंदित आहोत. सर्व शेतकऱ्यांना असाच विचारसरणी त्यांच्या ह्याच्यात दुजावी. आईबरोबर गाईचीही पूजा व्हावी आणि जसं गाईचं दूध असते, आईचं दूध असते, त्याची जोपासना व्हावी, आम्ही या कार्यक्रमावर संदेश देतो. नक्कीच सर, बातमी थोडीशी मोठी लांबलचक जरी होत असली तरी महत्त्वपूर्ण आहे. या देखण्या सोहळ्याची ज्यांनी मला माहिती दिली, शंकरराव मुळे हे सिंदगी बुद्रुक येथील सरपंच आहेत आणि त्यांच्यासुद्धा मी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, वडिलांच्या माध्यमातून ही 11वी गाय आता दान केली जात आहे. त्या संदर्भाने आपण एक त्यांचे चिरंजीव आहात. वडिलांच्या या कार्याबद्दल काय वाटतंय? आता गाईचा विषय तर म्हणजे पूर्वपार वंश परंपरागत गायी आमच्या घरी होत्या. आज कमी झाल्यात, हेच म्हणजे फार कमी झाल्या. आमच्या घरी म्हणलं तर एक खंडी 2 खंडी अशा गायी होत्या आणि हे गायी आतापर्यंत आम्ही कधी विक्री केल्याच नाहीत किंवा कधी करायचा प्रसंग आला नाही. आणि गोमाता ही गोमाताच आहे, मातेप्रमाणेच आम्ही तिचं हे करतो. एक प्रसंग मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायची की आज शेतकरी गाईला किंवा गोवंशाला जेवढा वैतागून गेलेला आहे किंवा नको किंवा ह्याला कुठं सांभाळा, कुठं माणसं सांभाळा. मी एकच प्रसंग सांगितलो, मी दुसऱ्यासारखंच बाकीच्यासारखंच मी माझ्या वडिलांना म्हणलो, दादा हे आपण काय करूत, गाई विकून टाकूत किंवा कोणाला दान देऊत, गोशाळेला दान देऊत आणि हे नका, ह्याच्या जागी आपण 4 म्हशी घेऊत, उत्पन्न तरी वाढेल. मला वडिलांनी माझ्या एकच गोष्ट सांगितले की बेटा, आपल्या घरामध्ये जसा तुझा जन्म झालाय तर हे गाई सुद्धा माझ्या दाराला जन्मल्यात आणि त्याला विक्री करायचा मला अधिकार नाही. आपल्याला त्याला पालन पोषणच करावं लागेल. म्हणजे माझ्यामध्ये आणि त्या गायीमध्ये फार कमी फरक आहे. जे तुझा जसा जन्म या घरी झाला ना, तसाच ह्या गायीचा जन्म सुद्धा माझ्या घरी झाला. त्याच्यामुळे विक्री करायचा विषय नाही. आपण जसं होईल तसं, कधी गडी मिळेल नाही मिळेल, कधी आपल्याला करावं लागेल, त्या पद्धतीनं आपल्याला करायची. ही मोलाचा संदेश वडिलांनी मला आतापर्यंत दिला आहे. त्याच्यामुळं विक्री करायचा विषय आमचा नाहीच. उलट जमलंच तर अजून गौमातेची सेवा करूत, अजून 4 गायी कोणाला सांभाळणं होत नसतात आपण सांभाळूत, दुसऱ्याला देऊत, एवढीच एक माझी प्रामाणिक भावना आहे. या सगळ्या माहितीवरून 2 शब्द मलाही सुचतात. आकाश आपले, धरणी आपली, विश्वची आपले सारे, मानव प्राणी समान सारे, सांगत सुटले वारे. अगदी या शब्दाला मिळते जुळते जे कार्य आहे सिंदगी बुद्रुक येथील हे गोपालक बालाजीराव मुळे यांच्या माध्यमातून गाय दान करण्याचा जो कार्यक्रम तुम्हाला जर नक्कीच आवडला असेल तर, आणि ही बातमी जर तुम्ही आमच्या फेसबुकवरती जर पाहत असाल तर नक्कीच फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवरती जर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा
आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आता हे 3 वर्षाचं 2 वर्षाचं हे 1 वर्षाचं आता गाभण हे 3 वर्ष 3 वर्ष चालतं ते आता असं 6-7 वर्ष वर्षाला बी ना आता ते पहिला वगैरे 5 रुपये दिली आता तिला 3रं वर्ष चालू आहे ना 2 वर्ष झालं 3ऱ्या वर्षात गेली ती कितीच आहे ती 5 लिटर देते ती 5 लिटर गेल्या वर्षी पळल्या 2 महिने आज ती एखादी मजावर आली मला एक हाक मारले मला बिठवायला राखाल मला म्हणजे हात खाणार नाही आता करायचं बुवा आज याच्या लई आपट नादी रोगतात एखादी नादी टेस्टर खात होते टेस्टर खाओ हाताला काहीच होऊ देत नव्हतं इतकं चतुर होतं शिवगाची काय जीव त्याला जेवढं प्रेम दिलं तेवढं आता खाजवा म्हणणं साहेब विचारलं आलो तितकं तू येणार मानव जिबीने साठणार आले का राम राम या या
लावा मग पुन्हा लावायला होतो बाया दोन्ही साईडला बांधलं जातं तिला. दादा बसा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्पण निर्विघ्नं कुरु देव शुभकार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वस्ति श्री नृपशालिवान शक्य 1947 रोजी नाम संवत्सरे ज्येष्ठ आषाढ मासी कृष्ण पक्षी शुभ श्री सत्यदेवता भिवन महा गोमाता प्रित्यर्थ पूजांचे करीचे तांदूळाचे दाणे पाण्यात बुडवा. तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. इथं समोर सोडा. याचा फुल धरा आहे. ह्या सोपरीला 2दा पाणी घाला. तुम्ही यांच्या हाताला ठेवा. अर्घ्यस्थानेम समर्पयामी गणरा देवता भिवन्मा. त्यात फुलं दही दूध घाला. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा दुसरं पाणी शुद्धोदक स्नानं समर्पयामी. हळद कुंकू लावायचं सुपारीला. कुंकुम कामनं प्रत्येकमा करोमि. सौभाग्य द्रव्यं समर्पयामी. अवाहं करोमि. मंत्र पुष्पांजलिं संपूर्वा. फुलं पुष्पं तांबूलं देवता भियो नमः. करोमि. मंत्र पुष्पांजलिं समर्पयामी. अवाहं करोमि. गणपती पाणी घाला. याला थोडा चमच्यानं पाणी घाल. तुमच्या हाताला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्पण निर्विघ्नं कुरु देव शुभकार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे रामा पुरुषोत्तमा नरहरी नारायणा केशवा गोविंद. हे गरुडध्वजा विदुरा श्रीकांत नारायण श्रीकांत कमलापती दुपती सीतापती श्रीपती लक्ष्मीपती परिणाम देवता भिवन्मा. जय 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 गणपती मददय विपुलमूर्ती करावया तुमची तुझी पुत्र जय मदा पार तुझे नामा मंगलमूर्ती. तुझे इंद्रचंद्र जाती विष्णू नित्य गणनायक गजोदन तू मंगलदायक सकल मददायक नाम स्मृती. मी चौचरणाचा अंकित चौचरणामाचे प्रणिपात देवाचे देवा तू एकदंत विज्ञापना माझा लढीवाळ. तुझं कारण आहे तुझं मत सांभाळणे संकटा माझा रक्षणे सर्व कारणे स्वामी गौरीपुत्रा. परिसावी सेवकाची विनंती. पुत्रा त्याला मिळे पुत्र मोक्षा त्याला मिळे मोक्ष धना त्याला देवता भिवन्मा. ओम केशवायन्मा नारायणमा माधवायन्मा गोविंदायन्मा विष्णुवेन्मा मसुदायन्मा त्रिवेन्मा वामनेन्मा श्रीधरायन्मा ऋषिकेशायन्मा पद्मनाभन्मा दामोदरायन्मा शंकरशनायन्मा अनिरुद्धायन्मा पुरुषोत्तमान्मा अदुक्षायन्मा नरशिवायन्मा जनार्दना उपेंद्रायन्मा ओम हरेन्मा श्रीकृष्णायन्मा. इष्टदेव तो भिवन्मा कुलदेव तो
बिनमा ग्रामदेव तो बिनमा स्थानदेव तो बिनमा वासुदेव तो बिनमा माता पितृदेव तो बिनमा लक्ष्मीनारायण देव तो बिनमा सर्वी भियो ब्राह्मणे देव तो बिनमा समूह कष्टय कदंतय कपिलो गोचकनका लंबो उदरस्य विष्णुनाथो गणाधिपा कलियुगे प्रथम चरणे बद्धवर्षे बद्धखंडे जम्बू दीपी दशकारण्ये देशो गोदावरी दक्षिणे तिरी शालिवंशक्ये अमुक नाम अमुक अमुक मासे अमुक पक्ष अमुक दिस नक्षत्रीय विष्णुगे विष्णुकारण विष्णुदेवता भियन्मा पंचामृत स्नानं समर्पयामि दही दूध झाला 5 चमचे पंचामृत स्नानं समर्पयामि गणराज देवता भियो नमः। आता हे तुम्ही पाणी टाका तुम्ही पटरी बियाला सोडा देवाला बस तर पुसायला ते त्याला हळद कुंकू लावा गणेश देवता भियो नमः कुंकुम कामनं प्रतिष्ठामः पुरमे सौभाग्यद्रव्यं समर्पयामि अवां करोमि साखर पाणी दीपमुदितमः करोमि मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि अवाहं करोमि गाईच्या पुरावर पाणी टाका पायावर तिकडं पंचीपाळा घेऊन जा नाही 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 थोडाच लागतो हे बांधले लागायचं लई जण झाला दादा हार हातात द्या की हातात द्या त्यांच्या द्या झालं की पाय अटकलाय माणसं असल्यानं घाबरलाय पाय अटकलाय या अलीकडे घाबरलाय आता काही करा संधी एकदा घोकळा आणि विसकायची नाही
दास रामाचा वाटपा हे सदला संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे श्रीवर्गजवदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पूर्ती जय देव हरी सुविन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी जय देव देवा खूप आहे पीस त्याला द्यायला येते खूप आहे त्यामध्ये त्याला द्यायला येते आता देणार घेणार थांबा दादा सत्कार तुम्ही करा करू. तिथे बसतो का तू प्यादी काय बुजल
तर आज गोदानाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. या ठिकाणी फुलारी दादांचा सत्कार बाळाजी पाटील यांच्या होत आहे. यूट्यूबला बद्ध करण्यासाठी सन्माननीय शिवाजीराव गायकवाड इथे उपस्थित आहेत. मी भागवतराव पाटील यांना विनंती करतो की आपल्या त्यांचा सत्कार करावा. आवाज भूजनाचा हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. ते सध्या प्रसिद्धीच्या भोतामध्ये आहे. शिवाजीराव गायकवाड. लक्ष्मणरावजी मुळे यांना विनंती आहे. सर चेक चेक हॅलो चेक माईक चेक असं धरा का ते बोल या साईडला कॅमेरा सरळ सरळ खाली आपस घ्यायचा तिथं बोलतो मी. इकडची माणसं येणार नाही. पाठीमागे तिकडे सगळे थांबलो का नाही. हां सगळं कोण दिलेलं. वडा पुढे वडा. आवाज बहुजनांचा.